आज खूप दिवसानंतर राधिका तिच्या वडिलांना भेटायला गेली होती. तिच्या वडिलांना भेटून तिला खूप आनंद झाला. काही दिवसातच राधिका तिच्या वडिलांना जेलमधून बाहेर काढणार होती. तिच्या बाबांना भेटून ती बाहेर आली, तर बाहेर वकील तिची वाट बघत होते. "भेटली का?" वकिलांनी विचारलं. "हो, मी भेटले." "राधिका, एक विचारायचं होतं." वकील काहीतरी आठवत बोलले. "काय?" तिने विचारलं. "तुला रॉकस्टार विराज माहिती आहे का?" वकिलांनी विचारलं. आणि राधिकाचं हृदय जोरजोरात धडकू लागलं. "हो, म्हणजे त्यांना सगळेच ओळखतात. फेमस आहेत ते." राधिका बोलली. "ओके. मला वाटलं तू किंवा तुझ्या फॅमिलीमधून त्याला पर्सनली कोणी ओळखत असावं, म्हणून विचारलं." वकील बोलले. "नाही, पर्सनली नाही ओळखत. म्हणजे दीदीच माहीत नाही, पण मी नाही ओळखत." राधिका बोलली. "अच्छा." वकील, "तुम्ही असं का विचारलं?" राधिकाने गोंधळून वकिलांना विचारलं. "ते असंच. म्हणजे त्यांनी या केसमध्ये थोडी हेल्प केली, तेही स्वतःहून. म्हणून वाटलं की तुमचे काही संबंध असावेत." वकील बोलले. आणि राधिका शॉक झाली. "काय? त्यांनी हेल्प केली?" राधिका शॉकमध्ये विचारलं. "हो, म्हणजे साधारण 2.5 महिन्यापूर्वी अचानक दुसरी पार्टी ठरलेल्या डीलला नकार देत होती. आपण अर्धे पैसे दिले होते. ते घेऊन आता ती लोकं माघार घेत होते. त्यावेळी मी तुला भरपूर कॉल पण करत होतो. तेही सलग 2 दिवस. पण तू फोन उचलत नव्हती. मग तिसऱ्या दिवशी मी डायरेक्ट तुझ्या घरी जाणार होतो. तेव्हा अचानक या विराजचा फोन आला आणि केसबद्दल विचारत होता. पहिलं तर मला वाटलं फेक कॉल आहे. कारण तो रॉकस्टार आहे. असं कसं फोन करेल? पण नंतर त्याने त्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांची नावे विचारली आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या लोकांनी पुन्हा डीलसाठी ओके केलं होतं. मी तुला हे बोलणार होतो, पण नंतर विसरून गेलो. तू पण त्यानंतर जवळ-जवळ 1 आठवडा फोन पण केला नव्हता. त्यामुळे सांगता आलं नाही. वकील बोलायचे थांबले. राधिका शॉकमध्ये ते सगळं ऐकत होती. म्हणजे माझी डिलिव्हरी झाली, तेव्हाच हे सगळं चाललं होतं. आणि कदाचित ईशानीने विराजला हेल्प करायला सांगितली असेल. तिलाच तर आपण बोललो होतो, की आपल्याला काही लागलं तर बाबांची हेल्प कर. नक्कीच. तिने हेल्प करायला सांगितली. राधिकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि वकिलांकडे पाहिलं. नक्कीच तुमच्या वडिलांचे त्यांच्याशी काहीतरी संबंध असतील. नाहीतर कोणी सेलिब्रिटी मदतीसाठी का येईल? तुला कदाचित माहिती नसेल. वकील पुन्हा बोलले. वडिलांशी संबंध नाही. संबंध तर माझ्याशी आहे आणि तोही असा जो सांगता येत नाहीये. राधिकाने एक आवंडा गिळला आणि फक्त मान हलवली. मग ती तिथून ऑटो पकडून घरी आली. घरी आल्या-आल्या तिने लगेच बेबींना उचलून स्वतःच्या मिठीत घेतलं. त्यांना छातीशी लावताच तिचे डोळे आपोआप झाकले गेले. एक समाधान तिला लाभलं. तिने दोघांकडे पाहिलं. आता सुटले होते आणि एकटक तिच्याकडे बघत होते. तिने हसून त्यांच्या कपाळावर ओठ टेकवले. त्यानंतर मात्र पूर्ण वेळ ती विराजचा विचार करत होती. तिचे बाबा आता सुटणार होते, तर आता विराजसोबत लवकरात लवकर बोलून इथून जायचं होतं. पण विराजसोबत कसं बोलायचं आणि काय बोलायचं हेच तिला अजूनही कळत नव्हतं. ती याचाच दिवसभर विचार करत होती. पण नेमकं तिला काही सुचत नव्हतं. त्याच्याशी बोलायला आज तिला एवढं अवघड का वाटत होतं, तेच तिला कळत नव्हतं. पण त्याच्याशी बोलणं भाग होतं. तिला बाबा सुटण्याच्या आत हे घर सोडायचं होतं आणि त्यासाठी इथले संबंध तोडणं गरजेचं होतं. तिने पाळण्यात झोपलेल्या बेबीकडे पाहिलं आणि तिचे डोळे पाणावले. खरंच सगळे संबंध तोडून आपल्याला जाता येईल का? ती भरलेल्या डोळ्यांनी तिच्या पिल्लांना बघत होती. आणि त्यावेळी तिला चिमणी पाखरं सिनेमा आठवला, जो तिने लहानपणी पाहिला होता. तो सिनेमा पाहताना ती खूप रडली होती. अगदी आईपणाची जाण नसताना देखील तेव्हा ती हमसून रडली होती. मग आता जेव्हा खरंच तिला तिची पाखरं सोडावी लागतील,
तेव्हा काय होईल? तिने पटकन डोळे पुसले आणि बेडवर येऊन बसली. मी जर बेबींना सोबत घेऊन गेले तर पुन्हा कधीच इथं यायचं नाही. पटकन तिच्या मनात विचार आला. पण काही क्षणच, नाही राधिका, असं भावनिक होऊन नाही चालणार. असा विचार करून तू तर सगळ्यांना फसवत आहेस. ईशानी, विराज, त्याची मॉम सगळे तुझ्यावर विश्वास करतात. त्यांना तू शब्द दिला आहे, बेबी देऊन इथून दूर राहील म्हणून. आता यात अडकून तू कदाचित त्या ईशानी आणि तिच्या भावनांचा अपमान करशील. शिवाय विराजची मॉम, विराज, त्याचे आजी आजोबा सगळे तुला दूषण लावतील. आणि तसंही त्या सिनेमामध्ये त्या मुलांचे आई वडील दोघे पण मरतात. इथे तर माझ्या बेबींना खूप चांगले लाईफ मिळेल. विराज दोन्ही बेबींवर खूप प्रेम करतोय. शिवाय त्याची फॅमिली पण आहे. बेबी खूप सुखात राहतील. एका आईला आणखी काय हवं? राधिका खूप प्रयत्न करत होती, पण अश्रू थांबत नव्हते. तिने कसंबसं मन शांत केलं आणि घड्याळ पाहिलं. रात्रीचे 11 वाजले होते. विराज घरी अजून आलेला नसणार हे तिला माहिती होतं, कारण तो लवकर आला तर पहिलं बेबीकडे यायचा. तिने तिच्या फोनमधून त्याचा नंबर काढला आणि डायल केला. समोर रिंग होत होती आणि इकडे तिच्या मनाची चलबिचल आणि अस्वस्थता वाढत होती. त्याने फोन उचलूच नाही असं क्षणभर तिला वाटून गेलं. पण तेवढ्यात समोरून फोन उचलला गेला. हॅलो. त्याचा थोडासा सॉफ्ट आवाज आला. हॅलो विराज सर. राधिका हो बोल. त्याचा आवाज आला. त्याचा आसपास गाण्यांचा आवाज येत होता. म्हणजे तो नक्कीच कुठल्या तरी शो मध्ये होता. त्याला असं शो मध्ये फोन करणं तिलाच आवडलं नाही. सॉरी, तुम्ही बिझी आहात. माहिती नव्हतं. उद्या बोलूया. मी फोन ठेवते. ती बोलली. हे राधिका बोल. तुझ्यासाठी फ्री आहे. त्याचा आवाज आला. ते घरी कधी येणार विचारायचं होतं. राधिका बोलली. क्या बात है. आज चक्क घरी कधी येणार विचारते. विराजचा थोडा चकित आवाज झाला. ते तुम्ही सकाळी लवकर राहता, रात्री पण लेट येता आणि मग आपलं बोलणं होत नाही. राधिका मनात शब्दांची जुळवाजुळव करत बोलली. अच्छा, तुला माझ्याशी बोलायचं आहे का? फाईन. पुढच्या काही दिवसात मी फ्री टाइम काढतो. आपण कुठेतरी बाहेर जाऊ. तो बोलला आणि राधिका गोंधळून गेली. तुम्ही घरी या. आपण इथेच बोलू. बाहेर जायची काय गरज? राधिका ओके. आता येऊ? त्याने विचारलं. उद्या या. ती बोलली. मग आता कुठे जाऊ? त्याने विचारलं आणि तिने गोंधळून डोक्याला हात लावला. घरीच या. ती त्याच्या मनस्थितीत बोलली. त्याचं बोलणं तिला कळलं नव्हतं. ओके, वेट फॉर मी. आलोच मी. तो बोलला आणि फोन कट झाला. हॅलो. सर आता रात्र. तिचा आवाज तसाच बंद झाला. कारण फोन कट झालेला. तिने एक सुस्कारा सोडला आणि सोफ्यावर बसली. त्याची वाट बघत. पण झोप एवढी आलेली की ती तशीच बेडवर झोपली. काही वेळाने तिच्या कानावर तिच्या नावाचा हळूवार आवाज आला. राधिका. तिने थोडे मुश्किलीने डोळे उघडून समोर पाहिलं तर विराज तिच्याकडे बघत बसला होता. तुम्ही आलात? तिने आळसवाण्या आवाजात विचारलं आणि पुन्हा डोळे बंद केले. तिला आपण स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं. हो. तू उठ आणि बेडवर झोप. इथं अवघडून नको झोपू. त्याचा आवाज आला. पण तरीही तिचा मेंदू तिला तिथून उठायला सांगत नव्हता. राधिका. त्याचा पुन्हा आवाज आला. तिने पुन्हा अर्धवट डोळे उघडले. उठ. तो आता तिच्या जवळ येऊन तिचे दोन्ही खांदे पकडून तिला उठवत बोलला. तिच्या नाकात थोडासा अल्कोहोलचा वास गेला. तसं आपोआप तिच्या चेहऱ्यावर वैतागलेले भाव आले. सॉरी डिअर. पार्टी होती सो थोडी घेतली. आय एम सो सॉरी. तो तिची समोरची केस व्यवस्थित करत बोलला आणि आता ती खाडकन जागी झाली. त्याच्या थंड बोटांचा स्पर्श तिला आतून हादरवून गेला होता. ती लगेच मागच्या बाजूला झुकली. पण त्याने पुन्हा तिच्या खांद्यांना पकडून उठवलं. सर मी. ती पुढे काही बोलणार तोपर्यंत त्याने तिला बेडवर नेऊन बसवलं होतं. मी झोपते. तुम्ही पण जाऊन झोपा. ती त्याच्यापासून अंग चोरून घेत बेडच्या मधोमध जात बोलली.
तुला बोलायचं होतं ना? त्याने विचारलं. हो, पण ते इतक्या रात्री नाही. ती नजर चोरत बोलली. ओके, उद्या सकाळी मी स्पेनला चाललो आहे. 3 दिवसांनी परत येईन, तेव्हा बोलू. तो आळस देत बोलला आणि राधिकाच्या डोळ्यावरची उरली सुरली झोप पण खाडकन उडाली. काय 3 दिवस? राधिकाने चकित होऊन विचारलं. त्यापेक्षा सुद्धा जास्त असू शकतात, तो बोलला. मग मी आताच बोलते, ती विचार करत बोलली आणि आता तिची धडधड वाढली. मनात हुरहुर दाटून आली. ओके, तू बोल, मी थोडं पडतो. तो तिच्या शेजारी बेडवर डोकं टेकवत पडला. राधिका थोडं मागे सरकली आणि तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याने डोळे मिटले होते. विराज सर, तिने हाक मारली. हा बोल. तो डोळे झाकूनच बोलला. विराज सर, पहिलं तर थँक यू. तुम्ही माझ्या बाबांची हेल्प केली त्यासाठी. राधिका बोलली. हो, त्याचा आवाज आला. ऍक्च्युली मला बोलायचं होतं ते. राधिकाला तिचा घसा एकदम कोरडा पडल्यासारखा वाटत होतं. आणि मग शब्द पण निघत नव्हते. तिने घसा थोडा खाकरला. मला आता जायला हवं. ते ईशानी मॅडम सोबत पण बोलून झालं. तुम्ही राधिका अडखळत आणि मनावर दगड ठेवून बोलत होती. पण आता समोरून काहीच रिस्पॉन्स येत नव्हता. विराज सर, तिने हाक मारली, पण तो आता झोपला होता. तिने एक सुस्कारा सोडला. तेवढ्यात बेबीच्या रडण्याचे आवाजाने आले. तिने त्यांना घेतलं आणि दूध पाजून पुन्हा झोपवलं. आता ते बरोबर 5 वाजता उठणार होते. तेव्हा आपण उठू आणि पुन्हा झोपायचंच नाही, असं तिने ठरवलं. म्हणजे विराजशी उठताच बोलता येईल. ती मग सोफ्यावर जाऊन झोपली. बेबीच्या रडण्याच्या आवाजाने राधिकाने डोळे उघडले. तिने आळस देत पाळण्याकडे पाहिलं तर दोघे पण उठले होते. तिने उठून त्यांना जवळ घेतलं आणि दूध पाजू लागली. तिचे डोळे अजूनही पूर्ण उघडत नव्हते. तेवढ्यात तिच्या लक्षात काहीतरी आलं आणि मग मात्र तिने डोळे खाडकन उघडले. तिने पूर्ण रूममध्ये नजर फिरवली. विराज कुठेच दिसत नव्हता. तिने मग थोडं झुकून टेबलवरचा फोन घेतला आणि ऑन केला तर सकाळचे 6:30 वाजले होते. म्हणजे विराज उठून निघून गेला होता आणि आज बरोबर हे बेबी उशिरा उठले होते. तिने डोक्याला हात लावला आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की ती बेडवर झोपली होती. पण रात्री तर ती सोफ्यावर होती. तिला चांगलं आठवत होतं. मग विराजने बेडवर झोपवलं का? विचार करतच तिने फोनमध्ये विराजचा नंबर डायल केला. आज कसंही करून तिला त्याच्याशी बोलायचं होतं. कारण नंतर कदाचित बोलणं झालं नसतं. समोर रिंग होत होती. थोड्याच वेळात पलीकडून त्याचा आवाज आला. हॅलो विराज. हॅलो विराज सर, तुम्ही अजून घरीच आहात का? तिने घाईघाईत विचारलं. हो, त्याचा आवाज आला. सर, मला बोलायचं होतं, ती अस्वस्थपणे बोलली. त्यांना दूध पाजून झालं की मेसेज कर, मी येतो. त्याचा आवाज आला. ओके, ती बोलली आणि फोन कट केला. पण आता मनातील अस्वस्थता जास्तच वाढली. त्याच्याशी बोलायचं म्हणजे फायनल आपण इथून जाणार या कल्पनेने तिचं मन उदास झालं. तिने दूध पिणाऱ्या तिच्या दोन्ही बेबीकडे पाहिलं. ते दोघे पण डोळे मिटून दूध पित होते. तिचे डोळे पाणावले. पण आता आपल्याला कठोर व्हायला हवं. हा तिनेच घेतलेला निर्णय होता. त्या दूध पिऊन होताच तिने त्यांना बेडवर ठेवलं आणि विराजला मेसेज केला. आता ती अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत त्याची वाट बघू लागली. तिला मनातून फार जास्त वाईट वाटत होतं. अगदी जीव जावा अशी फिलिंग येत होती. आज तर हृदय पण नेहमीपेक्षा स्लो वाटत होतं. जणू बीपी लो झालेला आहे आणि आपण कधीही बेहोश होऊन पडू असं वाटत होतं. तिने बेबीकडे पाहिलं. ते दोघे हातपाय हलवत तिच्याकडे बघत होते. तेवढ्यात दरवाजा वाजला. तिने लगेच त्या दिशेला पाहिलं. विराज तयार होऊन आलेला. त्याच्या हातात छोटीशी बॅग होती. तो आत येऊन डायरेक्ट बेबीजवळ बेडवर बसला. त्याला पाहताच ती दोन्ही पिल्ले जोरजोरात हातपाय हलवून जणू आनंद व्यक्त करू लागली. हे माय स्वीट एलिफंट, डॅडा काही दिवसांसाठी बाहेर जात आहेत, पण तुम्हा दोघांना खूप मिस करेन. विराज
त्या दोघांना जवळ घेत बोलला. राधिका आता जास्त घाबरली होती. कधी एकदा हा क्षण निघून जातोय आणि सगळं व्यवस्थित होतंय असं तिला झालेलं. विराज सर, तिने हाक मारली. तसं विराजने मान वर करून तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर मिश्र भाव होते. बाळांनो, आज मम्माला डॅडीची जास्त ओढ लागली आहे असं वाटतं बघा. मम्माला थोडा पण पण वेट होत नाही. विराज थोडं हसत बोलला आणि राधिकाने एक आवंढा गिळला. ती हातांच्या बोटांसोबत चुळबुळ करत होती. त्याने बेबी खाली ठेवले आणि उठून उभा राहिला. सर, ते मला तुम्हाला सांगायचं होतं की. राधिकाने डोळे बंद केले आणि काही बोलणार तेवढ्यात तिला स्वतःभोवती हातांचा विळखा जाणवला. तसं तिने दचकून डोळे उघडले तर विराजने तिला मिठीत घेतलं होतं. ती जबरदस्त शॉक झाली, पण त्याला ढकलून द्यायची हिंमत मात्र तिच्यात झालीच नाही. हे राधिका, आय विल मिस यू टू. विराज तिच्या केसातून हात फिरवत बोलला आणि राधिका आता ब्लँक झाली. आपल्याला त्याच्याशी काहीतरी बोलायचं होतं हे पण विसरून गेली. तिचे हात आपोआप वरती झाले. त्याच्या घट्ट मिठीत शिरून सगळं दुःख विसरून जायची इच्छा झाली आणि त्याच वेळी तिच्या समोर ईशानीचा चेहरा आला. तिचे पुढे गेलेले हात त्याच्या पाठीवरून आता पुन्हा खाली आले. सर, तिने त्याला हलकेच दूर सारत हाक मारली. तो दूर झाला, पण यावेळी त्याने तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि तिच्या पाणीदार डोळ्यात पाहिलं. क्षणभर तिच्या काळजाचा ठोका चुकला. टेक केअर अँड वेट फॉर मी, तो बोलला आणि थोडं खाली झुकून त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. त्याचे नरम मऊ ओठ कपाळावर प्रेस होतात तिचे डोळे आपोआप झाकले गेले आणि तिच्या सर्वांगावर काटा उभा राहिला. ती बर्फासारखी एकाच जागी गोठून गेली. बाय, त्याचा आवाज तिच्या कानात घुमला. तसं तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातल्या भावना तिच्या शरीरात वीज वाहून गेल्या. तो दूर गेला तरीही ती जागची हलली नाही. तो नजरेआड होताच तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तिने हातांच्या घट्ट मिठी आवळल्या तरीही शरीराची थरथर आणि भावना कमी होत नव्हती. ती कधीच बेडवर जाऊन बसली आणि आता हमसून हमसून रडू लागली. का इतका त्रास होतोय? नको ही तडफड. सहन नाही होत मला. प्लीज. ती रडत रडत बडबड करत होती. पण तिचे अश्रू पुसायला आणि तिचं सांत्वन करायला सध्या तरी तिथं कोणीच नव्हतं. बेडवर खेळणारी दोन्ही मुलं मात्र तिला रडताना बघून अचानक शांत झालेली आणि मग काही वेळाने त्यांच्या रडण्याचा मोठा आवाज होऊ लागला. आता मात्र राधिका पूर्ण भानावर आली. तिने लगेच डोळे पुसले आणि थरथरत्या हातांनी तिने दोघांना जवळ घेतलं. राधिका, तुझं काय चाललं आहे? आणि तू विराजशी बोलली का? असं अचानक का चालली आहेस? ईशानी थोडं आश्चर्याने बॅग भरणाऱ्या राधिकाला विचारत होती. आताच तिने ईशानीला फोन करून बोलावून घेतलं होतं आणि आपण घरी जात असल्याचं सांगितलं होतं. ईशानी तर एकदम शॉक झालेली. माझ्याशी बोलायला वेळ नाही त्यांना आणि आता ते बाहेर आहेत सो नाही बोलता येणार. पण मला जायला हवं. माझे बाबा 2 दिवसांनी सुटणार आहेत. मला घरी जाणं गरजेचं आहे. तसंही माझं इथलं काम संपलं आहे. राधिका बॅग पॅक करत कोरडेपणाने बोलली. राधिका, अगं तू खरंच चालली आहेस? तेही या बेबीनं सोडून? ईशानी, हो, जावंच तर लागेल ना. तसंही मी व्यवहार केला होता. बेबीच्या बदल्यात पैसे आणि आता तो पूर्ण झाला आहे. सो मला जायलाच हवं. राधिका जड मनाने बोलली. ईशानीने तिचे बॅग पॅक करणारे हात थांबवले आणि तिला स्वतःकडे वळवलं. राधिकाचा चेहरा लालबुंद झालेला. बहुतेक रात्रभर ती रडली असावी असं वाटत होतं. चेहरा बघ तुझा, खूप दुःख आहे ना मनात. मग का जाते? ईशानीने तिच्या डोळ्यात बघत विचारलं. दुःख तर होणारच ना. कुठल्याही आईला तिची मुले सोडून जाताना आनंद थोडीच होतो. राधिका रडक्या आवाजात बोलली. म्हणून तर म्हणते राधिका, थांब नाही तर या बेबीची रिअल मॉम बनून. ईशानी बोलली आणि राधिकाने शॉकमध्ये तिच्याकडे पाहिलं. हे हे काय बोलते तू?
मी इथं कशी थांबू शकते? राधिकाने गोंधळून विचारलं. कशी म्हणजे? लग्न कर विराजशी, ईशानी बोलली. आणि आता राधिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. तू काय बोलते? तुला तरी कळतं का? प्लीज असले घाणेरडे जोक नको करू. राधिका तिच्या हातातून हात सोडवून घेत रागात बोलली. जोक नाहीये करत मी. तू कधी नोटीस केलं नाही का? विराजच्या भावनांना, त्याच्या तुझ्याप्रती असणाऱ्या केअरला? ईशानीने विचारलं. राधिकाच्या चेहऱ्यावर मिश्र एक्सप्रेशन होते. तिला ईशानी बोलते त्यावर विश्वास नव्हता. राधिका, बोल ना. तुला कधी त्याच्या डोळ्यात प्रेम दिसलं नाही का? ईशानीने पुन्हा विचारलं आणि राधिका भानावर आली. नाही. ईशानी, तू असं कसं बोलू शकते? ते तुझे बॉयफ्रेंड आहेत आणि तू असं बोलते. राधिका, हो, मीच बोलते. कारण तो माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि त्याला मी खूप चांगलं ओळखते. त्याच्या डोळ्यात तुझ्यासाठी ज्या भावना मी पाहिल्या आहेत, त्या इतर कोणासाठी कधीच पाहिल्या नाहीत. म्हणून म्हणते, लग्न कर त्याच्याशी. ही तुझी मुलं आयुष्यभर तुझ्या सोबत राहतील, ईशानी बोलली. राधिकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि सोफ्यावर बसली. ईशानी पण तिच्या शेजारी येऊन बसली. राधिका, बोल ना काहीतरी. ईशानी, ईशानी, तू खूप मोठ्या मनाची आहेस. तुला माहिती आहे, मी जेव्हा पाहिलं, तुला भेटले होते, तेव्हा तुझ्याबद्दल माझ्या मनात खास चांगलं मत नव्हतं. पण तू हळूहळू उलगडत गेलीस. खरंच तू मनाने खूप चांगली आहेस. पण खरंच मला विराजसोबत लग्न नाही करायचं. कारण तुला त्यांच्या डोळ्यात जे प्रेम दिसतंय, ते प्रेम नाही, सहानुभूती आहे. कारण मी त्यांच्या बेबीची आई आहे. त्यांची केअर पण त्यामुळेच आहे. तू त्यांच्या माझ्यासोबत काळजीने वागण्याचा चुकीचा समज करून घेतला. ते तुझे आहेत आणि तुझेच राहतील. राधिका ईशानीला बोलली. अगं पण, ईशानी पुढे काही बोलणार तेवढ्यात राधिकाने तिला थांबवलं. ईशानी, विराज एक रॉकस्टार आहेत. त्यांच्या आसपास फक्त आणि फक्त सौंदर्य आहे. आणि मला नाही वाटत मी कुठल्याही अँगलने त्यांच्या लायक आहे. तुम्ही लोक ज्या वर्ल्डमध्ये आहात ते माझ्यापासून कोसो दूर आहे. मी कुठेही त्यांच्या झगमगाटी जगात फिट नाही होत. उद्या जरी आमचं लग्न झालं तरी विराजला त्याच्या फ्रेंडना माझी ओळख त्यांची वाईफ म्हणून करून देताना लाज वाटेल. आणि मला कोणाला माझ्यामुळे त्रास झालेला बिलकुल आवडत नाही. तू त्यांच्यासाठी परफेक्ट आहेस आणि तुझं त्यांच्यावर प्रेम पण आहे. मला खात्री आहे तू या बेबींना खूप प्रेम देशील. राधिका बोलता बोलता थांबली. कारण शेवटचं वाक्य बोलताना नकळत तिचे शब्द ओलसर झाले. ईशानी पुढे काही बोलणार तेवढ्यात दरवाजा वाजला. दोघींनी त्या दिशेला पाहिलं. विराजची मॉम आणि त्याचे आजी आजोबा होते. मॉमने एक बॉक्स राधिकाच्या हातात दिला. राधिका, हे काही सामान आहे जे मी तुझ्यासाठी ऑनलाईन मागवलं होतं. तुला मदत होईल याची. प्रेग्नन्सी नंतर पोटावर जे मार्क राहिलेत त्यावर लावायला ऑलिव्ह ऑइल पण आहे यात, मॉम बोलल्या. थँक यू मॅडम. राधिकाने हसून धन्यवाद केले. आजी आजोबा पण तिच्याशी प्रेमाने बोलले. तिने सगळ्यांचा निरोप घेतला. ईशानी तिने ईशानीला हाक मारली. ईशानी लगेच जवळ आली. दोन्ही बेबींना बॉटलने दूध प्यायची सवय लावली आहे. दर 2 ते 3 तासांनी त्यांना भूक लागते. त्यांचे मेडिसिन आणि बाकी सगळं नर्सला माहीत आहे. राधिका बोलली. यावेळी ती तिच्या भावना किती आवरत होती हे फक्त तिलाच माहीत होतं. तिने तिच्या सुकलेल्या ओठांवरून जीभ फिरवली आणि एक नजर पाळण्यात टाकली. दोन्ही बेबी झोपले होते. क्षणभर तिचे डोळे पाणावले आणि हृदय आक्रोश करू लागलं. इथेच मरण दे म्हणून देवाकडे मागणं मागू लागली. राधिकाने लगेच बॅग हातात घेतली आणि मागे वळून न पाहताच ती रूमच्या बाहेर गेली. पण थोडं दुरातच तिच्या कानावर बेबीच्या रडण्याचा आवाज आला. जणू त्यांना तिच्या जाण्याची चाहूल लागली असावी. तिची पावलं तिथंच थबकली आणि ती मागे फिरली. पण पुन्हा ती थांबली आणि पळतच त्या बंगल्याच्या बाहेर गेली. बाहेर तिने बोलावलेली गाडी अगोदरच येऊन उभी होती. तिने दरवाजा उघडला आणि आतमध्ये जाऊन बसली.
भैया चला. तिचा जाडसर आवाज आला आणि गाडी स्टार्ट झाली आणि इकडे तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा पण वाहू लागल्या. हात, पाय, पोट, तिचं पूर्ण शरीर थरथर कापत होतं आणि हुंदका तर इतका जबरदस्त येत होता की तिला श्वास घेणं सुद्धा जमत नव्हतं. क्षणभर श्वास न घेतल्यामुळे आपण जागीच मरून जाऊ असं पण तिला वाटून गेलं. पण आता तिला श्वास अडकल्यामुळे जोराची खोकल्याची ओबळ आली आणि खोकताना सुद्धा तिच्या डोळ्यातलं पाणी मात्र थांबलं नाही. मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? समोरच्या ड्रायव्हरला तिची ती अवस्था पाहून भीती वाटली, पण तिच्या तोंडातून सध्या फक्त हुंदका बाहेर पडत होता. सरोगेट मदर, फक्त एक सरोगेट मदर एवढंच आपण होतो आणि तेही नाते आता संपलं आहे. ती स्वतःच्या मनाला समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण ते मात्र त्याच्या पिल्लांना साथ घालत होतं. शेवटचा त्यांच्या रडण्याचा आवाज तिचं काळीच चिरत होता. मन आणि बुद्धी जणू युद्ध सुरू होतं आणि त्यात तिचा जीव जात होता. ती रडतच होती. त्यांना आठवून तिला पुन्हा फुटत होता. त्यांच्या रडण्याचा आवाज कानात घुमून तिने दोन्ही हातांनी कान गच्च पकडले आणि खाली मांडीत डोकं खुपसून रडू लागली. राधिका अजूनही हुंदके देत रडत होती. समोरच्या सीटवरचा ड्रायव्हर राहून राहून समोरच्या मिरर मधून तिला बघत होता. ती का रडते ते त्याला माहिती नव्हतं, पण तिची हालत बघून त्याला पण वाईट वाटलं. मॅडम, तुम्हाला पाणी वगैरे काही हवंय का? त्या ड्रायव्हरने काळजीने विचारलं आणि आता राधिका थोडं भानावर आली. तिने खिडकीतून बाहेर बघत डोळे पुसले. तिचं घर जवळ आलेलं. नाही, नको, थँक यू, ती नाक वर ओढत बोलली. आता रडून रडून तिचा पूर्ण चेहरा सुरसुरत होता. डोळे एकदम लाल भडक झाले होते. तिने पर्समधून आरसा आणि मेकअप बॉक्स बाहेर काढलं आणि आता चेहऱ्याला रंगरंगोटी करू लागली. काही वेळातच तिच्या चेहऱ्यावर आता टवटवी दिसू लागली, कारण तिने मेकअप एकदम भडक केला होता. तिने मग सगळं साहित्य ठेवलं आणि पर्समधून गॉगल काढून डोळ्यांना लावला. आता ती एकदम परफेक्ट वाटत होती. कुठंच दुःखाचे निशाण दिसत नव्हते. मॅडम, इथेच थांबवायची का? ड्रायव्हरने गाडी थांबवत विचारलं. राधिकाने बाहेर पाहिलं. तिची बिल्डिंग आलेली. हो, ती बोलली आणि पैसे देऊन खाली उतरली. तिने आता समोर बिल्डिंगकडे पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेऊन त्या दिशेने चालू लागली. हातात बॅग होती. जितक्या चाकांचा खरखर आवाज होत होता. तिने लिफ्ट पकडली आणि तिच्या मजल्यावर आली. आता तिची धाकधूक वाढली, तरीही तिने स्वतःला सावरलं. आता आईला फेस करायचं होतं, त्यामुळे तिला सावध राहणं गरजेचं होतं. तिने बेल दाबली आणि वाट पाहू लागली. थोड्याच वेळात दरवाजा उघडला आणि समोरच्या बाईने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. राधिकांना गतो, त्या बाईने आश्चर्याने विचारलं. ती राधिकाला वरून खाली निहाळत होती. हो काकू, राधिका हसत बोलली आणि त्याच वेळी तिला आतमधून काही बायकांचे आवाज आले. अगं, किती दिवसानंतर बघते तुला. यमुनाबाई बोलली होती की तू बाहेर गेली आहेस. आता इथं कशी काय? म्हणजे तिनं सांगितलं नव्हतं की तू आज येणार म्हणून? त्या बाईने विचारलं. काकू, आतमध्ये येऊ का? राधिकाने विचारलं. अगं हो हो, तुझंच घर आहे, ये की, ती बाई आतमध्ये जात बोलली. अगं यमुनाबाई, बघ, राधिका आली, ती बाई मोठ्याने बोलली. तसं हॉलमध्ये बसलेल्या 3 ते 4 बायकांनी लगेच राधिकाकडे पाहिलं आणि त्यांचे डोळे विस्फारले. हॅलो, तिने सगळ्यांकडे बघत स्मित हास्य केलं. तेवढ्यात यमुनाबाई बाहेर आली. तिच्या हातात ट्रे होता. राधिकाला बघून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. तिने ट्रे खाली ठेवला आणि लगेच राधिकाजवळ आली. अगं, तू काही सांगितलं नव्हतं की तू येणार म्हणून, आणि सांगणार तरी कसं? फोन कुठे करत होती? यमुनाबाई थोडं रागात बोलली. राधिकाला थोडं भरून आलं. 1 वर्षानंतर घरी आलोय, तर आईने किमान आपल्याशी प्रेमाने बोलावं असं तिला वाटत होतं. पण इथे तर यमुनाबाई तक्रार करत होती. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, राधिका 1 वर्षानंतर परत आली होती. तर विराट पुन्हा तिला घ्यायला येईल का? बघूया पुढील भागात.
पुढील भाग न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.